नियम यशस्वी गुंतवणुकीचे. सो याच्यातला तिसरा हा व्हिडिओ आहे आपला. तिसरा तिसरा नियम कुठला आहे तर नियम आहे स्टे इन्फॉर्म्ड. म्हणजे माहिती ठेवण्याची गरज आहे आपली. आता कशाची माहिती ठेवायची आपल्याला ओव्हरऑल अर्थव्यवस्थेची सुद्धा माहिती असायला पाहिजे. काही जिओपॉलिटिकल इव्हेंट्स होत असतील तर त्याची सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे ज्यावेळेस आपण इन्व्हेस्टमेंट्स वगैरे करतो. कारण हे जे इव्हेंट्स असतात किंवा इकॉनॉमिक इंडिकेटर्स ज्याच्यामध्ये तुमचं इन्फ्लेशनचे नंबर्स आले, तुमचे इंटरेस्ट रेट्सचे नंबर्स आले, या गोष्टी सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. कारण आपण जेव्हा आपले फायनान्शियल गोल्सचे कॅल्क्युलेशन्स करतो त्यावेळेस आपल्याला इन्फ्लेशन हा नंबर माहीत असणं गरजेचं आहे. देन समजा आपण काही लमसम इन्व्हेस्टमेंट्स वगैरे करत असू, सो त्या केसमध्ये ओव्हरऑल ही पर्टिक्युलर सिच्युएशन लमसम इन्व्हेस्टमेंटसाठी चांगली आहे किंवा नाही आहे हे सुद्धा आपल्याला तिथे माहीत असणं गरजेचं आहे. आता हे तर मी ब्रॉडर लेवलवर बोललो की तुम्हाला या गोष्टींची माहिती असणं गरजेचं आहे. बट तुम्हाला समजा तुम्ही एक कंपनीमध्ये इन्व्हेस्टर बनत असाल, एक भागीदार बनत असाल, शेअर होल्डर बनत असाल, तर त्या कंपनीबद्दल पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ती कंपनी काय करते, कुठल्या सेक्टरमध्ये आहे, ओव्हरऑल त्या सेक्टरबद्दल काय मत आहे, त्याच्यामध्ये किती ग्रोथ होण्याचे चान्सेस आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असायला पाहिजे. जर त्या कंपनीचे तुम्ही भागीदार झाला, शेअर होल्डर झाला, तर त्या केसमध्ये क्वार्टरली जे रिझल्ट्स येतात त्या कंपनीचे, त्या रिझल्ट्सला फॉलो करणं, त्या रिझल्ट्सला ॲनालाइज करणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. परत कंपनी प्रत्येक वेळेस ज्यावेळेस रिझल्ट्स येते त्यावेळेस कंपनी आपले अर्निंग्सचे कॉनकॉलसुद्धा काढते. सो ते कॉनकॉल्स अटेंड करणं, त्याच्यामध्ये प्रश्न विचारणं त्या मॅनेजमेंटला, ह्याची माहिती असणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. खूप वेळा काय असतं की कुठलाही ज्यावेळेस अर्निंग्स अपडेट येतो कुठल्या कंपनीचा क्वार्टरली जो येतो, त्याच्यानंतर जी मॅनेजमेंट असते, जी व्यवस्थापन असतं, ते न्यूज चॅनल्सवर वगैरे येऊन आपली एक इंटरव्ह्यूज पण देतं. सो ते इंटरव्ह्यूज बघणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. कारण त्या इंटरव्ह्यूजमध्ये की पुढे भविष्यामध्ये ते कसे ग्रोथ घेणार आहेत, त्यांची विजन काय आहे, काय काय टार्गेट्स त्यांच्यासमोर आहेत, या सगळ्या गोष्टी माहीत असणं पण तेवढंच महत्त्वाचं असतं. सो हे एक ब्रॉडर लेवलवर आपल्याला या सगळ्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. माहितीचा अर्थ असणं म्हणजे स्टॉकची प्राईस माहीत असणं हे एवढं गरजेचं नाही की स्टॉक कसा व्हॉलेटाईल आहे, किती वर खाली जातो, हे ट्रेडिंग पॉईंट ऑफ व्ह्यूनी झालं. सो त्याच्यासाठी आम्ही आपले हे नियम आहेत यशस्वी गुंतवणुकीचे, आणि ते सुद्धा लॉंग टर्म म्हणजे जास्तीत जास्त काळासाठी इन्व्हेस्टेड राहण्यासाठीचे. सो त्याच्यासाठी आपल्याला या सगळ्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. आणि आय थिंक ओव्हरऑल फायनान्शियल प्लॅनिंगचा ज्यावेळेस आपण अप्रोच घेतो त्याच्यामध्ये या सगळ्या इन्व्हेस्टमेंट्सला कसं आपण मॅप करून ठेवतं हे ह्या सगळ्या एक व्यवस्थापनाला सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी हेल्प होऊ शकते. सो म्हणून इन्फॉर्म्ड राहणं हे गरजेचं आहे. पण त्या इन्फॉर्मेशनचा यूज जो आहे तो ट्रेडिंग वगैरेसाठी करण्यापेक्षा इन्व्हेस्टिंगसाठी केलेला केव्हाही चांगला. आशा करतो मित्रांनो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला, शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नेक्स्ट व्हिडिओपर्यंत मला आज्ञा द्या. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.